कोरोनाग्रस्तांची संख्या ही सर्वाधिक आहे। पुणे जिल्ह्यामध्ये आता कोरोनाग्रस्तांचा आकडा 141 वर जाऊन पोहोचलाय, तर कोरोनामुळे 5 जणांचा मृत्यू देखील पुण्यात झालाय। सोमवारी शहरामध्ये 41 नव्या रुग्णांची सुद्धा वाढ झालेली आहे। अधिक माहिती जाणून घेऊयात, आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता आपल्या सोबत आहेत। अद्वैत, सध्या पुण्यात काय परिस्थिती आहे? अनेक भाग पुण्यामधले सील करण्यात आलेले आहेत। कदाचित या पुढच्या काही दिवसांमध्ये आणखी कठोर निर्णय घेतले जातील, काही मास्टर प्लॅन सुद्धा तयार करण्यात येत असतील। काय नेमकी माहिती आहे? मनाली बरोबर आहे। आपण जर बघितलं तर कालच्या दिवशी 41 रुग्ण एका दिवसामध्ये म्हणजे सर्वाधिक आतापर्यंतची संख्या होती। परवा दिवशी देखील एका दिवसामध्ये 3 मृत्यू झाल्याचं आपण बघितलं होतं आणि गेले काही दिवस जर बघितलं तर रोज पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड असेल किंवा ग्रामीण भाग याच्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या ही वाढत चाललेली आहे आणि त्याच्यामुळंच मध्यरात्रीपासून पुण्यामध्ये जो पूर्वेचा भाग आहे तिथं सील करण्यात आलेला आहे। म्हणजे कोंढवा परिसर असेल किंवा महर्षीनगर ते RTO याच्यामध्ये स्वारगेट आहे किंवा पेठा आहेत वेगवेगळ्या, अगदी भवानीपेठ, नानापेठ, सोमवारपेठ, शनिवारपेठ या सगळ्या पेठांचा जो भाग आहे तो सील करण्यात आलेला आहे 7 दिवसांकरता। आणि याचा अर्थ असा आहे की या भागातल्या नागरिकांनी घरातच थांबायचं आहे, त्यांनी मास्क देखील वापरणं बंधनकारक आहे आणि या भागामध्ये कोणी जायचं नाही आहे दुसऱ्या भागातून आणि या भागातले जे नागरिक आहेत ते सुद्धा बाहेर पडू शकणार नाही आहेत। अर्थात अत्यावश्यक सुविधा यातून वगळलेल्या आहेत। या हा जो सगळा भाग सांगितला ह्याच्यामध्ये मार्केट यार्ड देखील येतं। तिथं फक्त जे किरकोळ विक्रेते आहेत त्यांनीच जायचं आहे, लोकांनी जायचं नाही आहे आणि तिथून त्यांनी घाऊक बाजारातून तो जो माल आहे तो न्यायचा आहे। आपण बघितलं आता मी टिळक चौकामध्ये आहे, लकडी पूलसुद्धा बंद करण्यात आलेला आहे। याचा अर्थच असा आहे की खरं तर हा भाग सिलिंगमध्ये येत नाही आहे, पण तरी देखील लोक जी आहेत ती येऊ नयेत उत्साहाने म्हणून हा भाग बंद करण्यात आलेला आहे। बघा, वाहन चालक येत आहेत आणि मग गाड्या वळवून त्यांना जावं लागते। परंतु गेले काही दिवस पुण्यामध्ये आता रस्त्यांवरती प्रचंड तुरळक गर्दी दिसायला लागलेली आहे, लोक घरात बसायला लागलेले आहेत। हे जे दिसत आहेत आपल्या लोक ते अत्यावश्यक सुविधावाले यात म्हणजे प्रमाण जास्त आहे। त्यामुळं निश्चितपणे मुंबई आणि पुणे या 2 भागांमध्येच सर्वाधिक प्रमाण असल्यामुळं मुंबईमध्ये जसं आपण बघितलं की अनेक भाग सील करण्यात आले, पुण्यामध्ये पहिल्यांदाच हा सगळा पूर्वेचा भाग जो आहे तो सील करण्यात आलेला आहे आणि 7 दिवस तरी हे लागू होणार आहे। जे आयुक्त आहेत शेखर गायकवाड यांनी सांगितलेलं आहे आणि दीपक म्हैसेकर यांनी देखील आवाहन केले, सील केलेल्या नागरिकांसाठीच नाही इतर भागातल्या नागरिकांनीही बाहेर पडायचं नाही आहे। अगदीच तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर आठवड्यातून एकदा किंवा फार फार तर 2दा एखादीच व्यक्ती जाईल आणि जवळचं जे दुकान असेल तिथून अत्यावश्यक जे काय आपल्याला वस्तू आहेत त्याच खरेदी करतील। त्यामुळं आपण जर बघितलं तर त्याचा जो परिणाम आहे तो जाणवू लागलेला आहे आणि रस्त्यांवरती अत्यंत तुरळक गर्दी जी आहे ती दिसते। फक्त सफाई कर्मचारी असतील, वाहतूक पोलीस असतील, डॉक्टर्स असतील, महापालिकेचे जे विद्युत विभागातले किंवा पाणी विभागातले कर्मचारी असतील तेवढेच लोक जे आहेत ते सध्या बाहेर पडताना दिसत आहेत। त्यामुळं पुण्यामध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर पुढचे 7 दिवस हा जो याच्या सगळ्या आपत्कालीन योजना आहेत हे प्रतिबंध केलेला आहे, तर ते कठोरपणे त्याची अंमलबजावणी जी आहे ती होणार आहे असं प्रशासनाने सांगितलेलं आहे। अगदी खरं आहे, त्यामुळे नागरिकांसाठीच खरं तर हे सगळं निर्बंध जे आहेत, नियम जे आहेत ते लादण्यात येत आहेत। पुण्यामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या सुद्धा दिवसेंदिवस वाढते, 141 वर हा आकडा जाऊन पोहोचला। अद्वैत, धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। आणि पुण्यात आता एक ब्रेकिंग बातमी येते, बातमी आहे रुग्ण वाढल्यामुळे पालिकेचं नायडू हॉस्पिटल जे आहे ते आता फुल झालेलं आहे। पूर्णपणे हे नायडू हॉस्पिटल कोरोनाग्रस्त रुग्णांनी भरलेलं आहे। कोरोनाच्या पेशंट्स जे आहेत ते आता बोपोडीच्या पालिका रुग्णालयात त्यांना तिकडे स्थलांतरित केलं जात आहे, पण अजूनही ससूनचा कोरोना विभाग जो आहे तो सुरूच नसल्याचं कळतंय। ससूनच्या नव्या इमारतीमध्ये कोरोना विभाग सुरू होणार होता, आता हा विभाग कधी सुरू होणार असाच प्रश्न उपस्थित होतोय। डीन अजय चंदनवाले यांना कोरोना साथीचं गांभीर्य नाही का, हा देखील सवाल उपस्थित केला जातोय। तर ससूनमध्ये आतापर्यंत 3 कोरोनाग्रस्त पेशंटचा मृत्यू झालेला आहे। आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। चंद्रकांत पुंदे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। चंद्रकांत, म्हणाली खरं तर ज्यावेळेस अशी महामारी येते, आपत्ती विषय येतो त्यावेळेस शक्यतो आपण नकारात्मक बातम्या देणं टाळतो। त्याचप्रमाणे आपण गेली महिनाभर एकही नकारात्मक बातमी दिली नाही, पण आता वस्तुस्थिती जाणीव करून देणं एक जबाबदार माध्यम म्हणून आपलं एक काम आहे।
गेली महिनाभर सांगितलं जातं की ससूनचं जी नवीन इमारत आहे तिथं आयसीयू तयार करणार, 850 बेड तयार करणार, पण आज महिना होत आला म्हणाली. एकही अजून नुसतेच विभागीय आयुक्त जाऊन तिथं पाहणी करतात, पुढे काहीच होताना दिसत नाही. आज पुण्यात कोरोनाची 7 आउटब्रेकला येऊन पोहोचले. काल एकाच दिवसात 41 पेशंट पॉझिटिव्ह आले. पालिकेची दोन्ही रुग्णालय फुल झाली आहेत. पालिकेच्या रुग्णालयामध्ये आता जागा नाहीये. त्याच्यामुळे आता ही जबाबदारी ससूनची आहे. ससूनची शेवटी यंत्रणा मोठी आहे. शेवटी राज्य शासनाचं आरोग्य विभागाचं सगळ्यात मोठं हॉस्पिटल आहे ते ससून. राज्यभरातनं रुग्ण येतं तिथं. तयारी म्हणून एक अख्खी बिल्डिंग, नवी बिल्डिंग तिथं 850 बेडचं हॉस्पिटल तयार करणं अपेक्षित आहे. बिल्डिंग बांधून तयार आहे, फक्त खाटा टाकायच्यात. तेवढंही ससूनच्या रुग्णालयाला होत नाही का व्यवस्थापना, असा विचारायचा प्रश्न आलेला आहे. दररोज विभागीय आयुक्त जातात, तिथे भेट देतात, पाहणी करतात, तयारी सुरू आहे असं म्हणतात, आढावा घेतात, पण पुढे काही होत नाही. याला सर्वस्वी जबाबदार तिथले डीन जे आहेत. चंद्रकांत, तिथल्या डीनचं काय नेमकं म्हणणं आहे? डीनशी काही चर्चा झाली आहे का? डीनशी आपण बोललो तर ते फोन डायव्हर्ट करून ठेवतात. आणि त्यांचे जे डेप्युटी डीन आहे ज्यांच्याकडे 4 तांबे, त्यांच्याशी मी बोललो. त्यांनी प्रत्यक्षपणे या सगळ्या गोष्टी कुठलेही रिॲक्शन देणं टाळलं, पण ते नाही म्हटले नाही. कारण असं आहे म्हणाली याच्यामध्ये आता ही आउटब्रेकला पोझिशन आहे. ससूनचं हे आयसीयू केअर युनिट तयारच पाहिजे तर, आणि तरच पेशंट वाचतील आपले इथले पुण्यातले. कारण ससूनमध्ये 3 पेशंट दगावलेत. कारण ससूनमध्ये पेशंट ऍडमिट होतो आणि तिसऱ्या दिवशी तो दगावतोय. याचाच अर्थ ससूनमध्ये पेशंटकडे लक्ष दिलं जात नाही का? असं तिथं टेस्टिंग होत नाही का प्रॉपर? आजही ससूनमध्ये खरे चंद्रकांत, त्यामुळे ही अतिशय गंभीर बाब आहे. कारण एकतर पुणे हे कोरोनाचं हॉटस्पॉट झालेलं आहे. अनेक ठिकाणी कोरोनामुळे पुण्यामध्ये सील करण्यात आलेलं असताना देखील जर पुण्यातल्या ससून विभागाच्या टीमकडनं, डीनकडनं असा जर हलगर्जीपणा केला जात असेल तर ही नक्कीच धक्कादायक बाब आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. पिंपरी चिंचवड क्वारंटाईन केल्या गेलेल्या त्या 42 डॉक्टरांचे रिपोर्ट जे आहेत ते आता नेगेटिव्ह आल्याचं कळतंय. कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून डॉक्टर DY पाटील रुग्णालयातील 42 डॉक्टर्स आणि इतर 50 कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट जे आहेत ते त्यांना क्वारंटाईन करण्यात आलेलं होतं. 50 कर्मचाऱ्यांचे अहवाल जे आहेत ते प्रतीक्षेत आहेत. मात्र डॉक्टरांचे रिपोर्ट्स नेगेटिव्ह आलेले आहेत. YCM रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी पवन साळवे यांनी या संदर्भात माहिती दिली. अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्या सोबत आहेत. गोविंद, काय अधिक माहिती मिळते? 50 कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट्स कधीपर्यंत अपेक्षित आहेत? म्हणाली, खरं तर पिंपरी चिंचवडकरांसाठी 2 दिवसादायक या घडीला बातम्या आहेत. एक म्हणजे मागच्या 48 तासात कोणताही नवा कोरोनाबाधित रुग्णाची नोंद इथे झालेली नाहीये. त्याचबरोबर जे 42 डॉक्टर ज्यांना क्वारंटाईन केलं गेलं होतं, हे डॉक्टर जे आहेत ते DY पाटील रुग्णालयातले डॉक्टर आहेत आणि एका कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात हे आले होते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना क्वारंटाईन केलं गेलं. त्यांचे स्टाफ जे आहेत ते चाचणीसाठी पाठवले होते आणि आता त्यांचे रिपोर्ट आलेले आहेत ते निगेटिव्ह आहेत. आणि हे सगळे डॉक्टर्स स्वस्थ आणि तंदुरुस्त आहेत, त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्याचबरोबर त्याच कोरोनाबाधिताच्या संपर्कात त्याच रुग्णालयातील इतर जो स्टाफ, नर्स, वॉर्डबॉय असे 50 जण आले होते. त्यांचेही अहवाल आज येतील, ते प्रतीक्षित आहेत. मात्र सगळ्यांची प्रकृती जी आहे ते स्थिर आहे. या व्यतिरिक्त ज्या 9 कोरोनाबाधितावर आता उपचार सुरू आहेत त्यांचीही प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये असं आवाहन आयुक्तांनी केलेलं आहे. त्याचबरोबर एक महत्वाचं आवाहन या निमित्तानं आयुक्तांनी केलेलं आहे, आयुक्त श्रवण हार्डीकर यांनी, की पिंपरी चिंचवडमध्ये जे लोक दिल्लीमधील मरकजमध्ये गेले होते ते आणखीही स्वतःची माहिती देत नाहीत. त्यांनी स्वतःहून माहिती द्यायला पाहिजे. राज्यभरामध्ये हे आवाहन केलं जाते. जे लोक तिथे उपस्थित होते त्यांनी स्वतःहून पुढे यायचं आणि स्वतःची चाचणी देखील करून घ्यायची आहे. धन्यवाद गोविंद या संपूर्ण माहितीबद्दल. तर दख्खन